नमस्कार, एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सध्या उन्हाची चाहूल जी आहे ते वाढलेली आहे आणि त्यामुळे गरिबांच्या फ्रीज म्हणजेच अर्थात माठाला जे आहे ते मागणी होताना दिसत आहे। आपण जर पाहिलं तर लातूर शहरामध्ये जे आहे ते बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते माठ जे आहे ते उपलब्ध झालेले आहेत, कारण याच माठाच्या माध्यमातून गरीब किंवा सर्वसामान्य नागरिक जे आहे ते आपली तहान जी भागवण्याचा जे आहे ते उन्हाळ्यामध्ये प्रयत्न करत असतात। खरं तर ज्या लोकांना फ्रीज घेणं शक्य नाही ते लोक जे आहे ते या माठाचा आधार घेत असतात आणि नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर म्हणजे माठामध्ये ज्या पद्धतीने पाणी थंड केलं जातं ते पाणी जे आहे ते आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं। त्याचबरोबर फ्रीजमध्ये जे पाणी थंड होतं ते पाणी कृत्रिमरित्या थंड होतं आणि ते उन्हाळ्यामध्ये पिल्याच्या नंतर आरोग्याच्या सुद्धा समस्या निर्माण होतात। मात्र या माठातून पिलेलं पाणी जे आहे त्याच्यामधून आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत। काय नाव आहे तुमचं? किती दिवसापासून हे तुमचा व्यवसाय आहे? आमचा हे पिढीने पिढी धंदा आहे। हे आमचा पहिल्यापासूनच ही लक्ष्मी आहे। हे केल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही। इकलं तर हे 10-5 मिळाले तर हे त्याला नाही मिळाल्यावर काय चुलच पेटत नाही आमची। हा, मग आमचा ही पिढीने पिढी खंदनिक धंदा आहे। हा, आता ही लोकांची कशी मागणी आहे की लोक येतात की नाही? हे सगळं येतात की येतात। हे 350 म्हणल्यावर 250, 300 आणि 200, पुन्हा ही बारकी आहे ती 150ला, 200। जरा या उठा, हे सगळे ह्याची किंमत किती आहे? ह्याचे हा 300 रुपये। त्याचे 300, हा, त्याचे हे 150 रुपये। ते पलीकड काय आहे ते? ते लोटके आहे ती 30 रुपये। त्याचे 50। ते पलीकड काय बनवतात? हे पंते आहे त्याची ते 50 रुपये डझन, 40 रुपये डझन देतो। आणि ते माठ पलीकड ते माठ 350ला, 300, 250 देतो। 300 म्हणल्यावर का ते देत नाही, ते 250 ती देतो। हा, मिळायचे किती त्याच्यात 10-5, कोणच्यात मिळतंय कोणच्यात नाही। आणि हे काय बनवलं? हे आसराचा खेळ आहे। हे आसरा ते 7 आसरा म्हणून राहते त्याला ती नेतेत, खेळ नेतेत ते। मागणी आहे काय? मागणी आहे। हा, नेतेत। हा, नेतेत। हे नेतेत 350, ती 500 ती घेऊन जाते। हे सगळं हे 800 रुपयाला, 800 रुपये। 700, 600 घेऊन जाते ती। आता हे किती दिवस तुमचं चालतंय हे सगळं? हे आमचं उन्हाळाभर आता येत। हा, मे तर चालतंय। पाऊस पडण्याच्या अगोदर हा, पुन्हा हा किती झालं की कमी होतंय। हा किती झाल्यावर कमी होतंय। आता 1-2 निघतंय, असं कोणच्यात मिळतंय कोणच्यात नाही। मग आता मिळालं तर इकलं तर बरं। असल्या उन्हात बसावं लागत। आसरा का काय इथं सांगा? इथं नुसतं वास घाण उठला। पोटभरासाठी आमचं हा धंदाच आहे। आम्हाला का नोकरी आहे का चाकरी आहे सांगा? आणि मग लोक येतात की माग बघा कसलं आहे ती गाणं। मग आता काय करा, पोटच आमचं याच्यावर। आता इकत आणावं लागत। इकत आणून त्याच्यात मिळाले तर 10-5 मिळते, ती कोणच्यात नाही। इकलं तर बरं, नाही तर आमची चूल पेटत नाही। मग आजू उचला म्हणत येते आजू। हा, मग मग नाही हे माग घ्या म्हणते ते, आजू उचलून मोर ठेवता आजू। मग आता याच्यावरच आमचं काय सांगी करून बसायचं असं। मग एकूण जर पाहिलं तर सध्या उन्हाची तीव्रता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळेच कुठंतरी या माठांकडे जे आहे ते सर्वसामान्य जे आहे ते आता खरेदी करण्यासाठी त्यांचा कल जो आहे तो वाढताना दिसत आहे। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।